1989 साली आलेला गोंधळात गोंधळ हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आठवत असेल। या चित्रपटाचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर घारे डोळे असणारी एक सुंदर अभिनेत्री येते। ही अभिनेत्री म्हणजे कविता किरण। आता ह्याच कविता किरण अचानक कुठे गायब झाल्या याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे। तर नमस्कार, माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही मराठी हेल्पर बघताय। तर कविता किरण यांचं खरं नाव साधना रानडे असं होतं। त्यांचा जन्म हा पुण्यात झाला आणि त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरूप या शाळेमध्ये शिक्षण घेतलं। लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आणि मॉडेलिंगची आवड होती। याच आवडीपोटी त्यांनी जाहिरात क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना पुढे पीयू या साबणाच्या जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मग या जाहिरातीमुळे मिळालेल्या लोकप्रियतेमुळे त्यांना मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली। 1989 साली आलेला गोंधळात गोंधळ या चित्रपटामुळे त्यांना खरी लोकप्रियता मिळाली। यानंतर पुढे त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं। त्यामध्ये मान अपमान, नास्तिक, अपना बनालो, आपली माणसं अशा काही चित्रपटांचा समावेश आहे। कविता किरण यांच्यावर चित्रित झालेली जीवन गाणे गातच राहावे, धुंद हवा, बहर नवा ही गाणी लोक आजही आवडीने ऐकतात आणि ही गाणी ऐकल्यावर त्या कविता किरण यांची आठवण नक्की काढतात। मात्र एवढं सर्व चांगलं सुरू असताना कविता किरण यांनी अभिनय क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला। पुढे त्यांनी सैन्य दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी विवाह केला आणि यानंतर त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं। लग्नानंतर साधना रानडे ह्या साधना हर्षे या नावाने ओळखू लागल्या। आता अनेक लोकांच्या मनात असा प्रश्न आहे की कविता किरण सध्या कुठे आहे? तर मिळालेल्या माहितीनुसार कविता किरण ह्या नाशिक जिल्ह्यातील देवळाली इथं वास्तव्यास आहे आणि आपल्या कुटुंबासोबत शांत आयुष्य जगताना दिसताय। काही कलाकार पडद्यापासून अचानक दूर जातात, परंतु प्रेक्षकांच्या मनात कायम आपलं स्थान निर्माण करतात। त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे कविता किरण। तर कविता किरण यांचा कोणता चित्रपट तुम्ही बघितला आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।